नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. युवा नेतृत्वाला मोठी जबाबदारी PSRच्या कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्षपदी अक्षय खानविलकर. रेंदाळ येथे शेकडो युवकांच्या उपस्थितीत भव्य पदभार सोहळा. PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंग पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय खानविलकर यांची कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पदभार स्वीकार समारंभाचे आयोजन रेंदाळ ग्रामपंचायत सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या पदभार सोहळ्यास रेंदाळ, हुपरी तसेच पंचक्रोशीतील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अक्षय खानविलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमातील युवकांचा प्रचंड प्रतिसाद हा त्यांच्या सामाजिक कार्याची आणि जनसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाची पोचपावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय, हक्क आणि विविध सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे युवा नेतृत्व म्हणून अक्षय खानविलकर यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या सामाजिक चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रशांत सिंग राजपूत तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघनाथ मोडीकर हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सामाजिक कार्यात संघटना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन दिले. तसेच अक्षय खानविलकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराला जनहिताच्या कामासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेच्या वतीने शाल व वृक्ष भेट देऊन अक्षय खानविलकर यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, कार्याध्यक्ष राजू मुजावर, संपर्क प्रमुख इम्रान मुजावर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रताप पडळकर, महेंद्र टी कोल्हापूर, जिल्हा अध्यक्ष जुबेर शेख, नॅशनल युवा उपाध्यक्ष यासीन पटेल यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी संघटनेच्या माध्यमातून समाज हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.